नमो नमः. आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील पान नंबर 48 वरील अष्टमः पाठः वाचन प्रशंसा हा बघूया. वाचन प्रशंसा म्हणजेच वाचनाची स्तुती. तर यामध्ये वाचनाचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि हे सरलार्थ लेखनार्थम म्हणजे सरलार्थ लिहिण्यासाठी म्हणून येऊ शकतं. तर आधी आपण प्रस्तावना बघूया आणि नंतर एक एक श्लोक आणि त्याचा अर्थ समजावून घेऊया. तर बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम महोदयः मिसाईल मॅन इति बिरुदेन ख्यातः. म्हणजेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम महोदय हे मिसाईल मॅन या पदवीने प्रसिद्ध आहेत. आपल्याला माहिती आहे, आपण त्यांना मिसाईल मॅन म्हणतो. तस्य जीवने तेन छात्राणां शैक्षणिक विकासार्थं नैके यत्नाः कृताः. तस्य जीवने म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या जीवनात त्यांनी छात्राणां शैक्षणिक विकासार्थं म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी नैके म्हणजे अनेक आणि यत्नाः म्हणजे प्रयत्न, अनेक प्रयत्न केले. 15 ऑक्टोबर इति तस्य जन्मदिनम. 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिन किंवा वाढदिवस. वाचन प्रेरणा दिवस रूपेण आचर्यते. तर हा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. विविधानां ग्रंथानां लघुग्रंथानां वृत्तपत्राणां वाचनेन मनुष्ये के गुणाः विकसिताः भवन्ति इत्यादयः विषयाः पद्ये अस्मिन् वर्णिताः सन्ति. बघा, विविधानां ग्रंथानां म्हणजे वेगवेगळ्या ग्रंथांच्या, लघुग्रंथानां म्हणजे छोट्या ग्रंथांच्या, वृत्तपत्राणां म्हणजे वृत्तपत्रांच्या वाचनेन म्हणजे वाचनाने मनुष्ये के गुणाः विकसिताः भवन्ति म्हणजे माणसामध्ये कोणते गुण विकसित होतात. इत्यादयः विषयाः तर असे विषय पद्ये अस्मिन् वर्णिताः सन्ति. तर या पद्यामध्ये म्हणजे जे खाली श्लोक दिले आहेत त्याच्यात वर्णिलेले आहेत. तर आता आपण एक एक श्लोक बघूया. त्याच्यानंतर सगळे श्लोक झाल्यावर खाली इथे संधी विग्रह आणि अन्वय दिलेला आहे, तर तोही आपण बघूया. बघा, पहिला श्लोक. शीलं सद्गुण संपत्तिः ज्ञानं विज्ञानमेव च उत्साहो वर्धते येन वाचनम तद हितावहम. तर याचा आधी खाली संधी विग्रह आधी बघूया आणि अन्वयावरून अर्थ समजावून घेऊया. बघा, संधी विग्रहाः विज्ञानमेव विज्ञानम अधिक एव. उत्साहो वर्धते उत्साहः अधिक वर्धते. आता अन्वय बघा. येन शीलं सद्गुणसंपत्तिः ज्ञानं विज्ञानम् उत्साहः च वर्धते तद्वाचनं हितावहम एव. काय सांगितलंय? येन म्हणजे ज्यामुळे, ज्या वाचनामुळे, शीलम शील म्हणजेच चारित्र्य, सद्गुणसंपत्तिः म्हणजे सद्गुण म्हणजे चांगले गुण, चांगल्या गुणांची संपत्ती. ज्ञानम म्हणजे ज्ञान. विज्ञानम विज्ञानम म्हणजे विशेषम ज्ञानम म्हणजे विशेष ज्ञान. उत्साहः च वर्धते आणि उत्साह वाढतो. तद्वाचनम हितावहम एव म्हणजे कोणतं वाचन हितावह आहे? तर ज्यामुळे आपलं चारित्र्य, आपले सद्गुणांची संपत्ती, ज्ञान, विज्ञान आणि उत्साह हा ज्यामुळे वाढतो असं जे वाचन असेल ते कसं असतं? हितावह म्हणजे हितकारकच असतं. ह्याचाच मी सरलार्थसुद्धा लिहिला आहे. बघा, पहिला श्लोक. ज्या वाचनामुळे चारित्र्य, सद्गुणसंपत्ती, ज्ञान, विज्ञान त्याचप्रमाणे उत्साह वाढतो ते वाचन हितकारक असते. हा झाला पहिला श्लोक. आता दुसरा बघा. मनुजा वाचनेनैव बोधन्ते विषयान् बहून् दक्षा भवन्ति कार्येषु वाचनेन बहुश्रुताः. आता याचा पण बघूया आपण संधी विग्रह आणि अन्वय. बघा,
वाचने नैव वाचनेन अधिक एव आणि दक्षा भवन्ति दक्षाः अधिक भवन्ति. अन्वय बघा. मनुजाः वाचनेन एव बहून विषयान बोधन्ते. मनुजाः म्हणजे माणसे, तर माणसे वाचनानेच काय होतात, बहून विषयान बोधन्ते म्हणजे माणसांना वाचनामुळेच बहून म्हणजे पुष्कळ विषयांचं ज्ञान हे मिळत असतं. बोधन्ते म्हणजेच काय, तर ते समजून घेत असतात. वाचनामुळे माणसं वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान मिळवत असतात. वाचनेन मनुजाः कार्येषु दक्षाः बहुश्रुताः च भवन्ति आणि वाचनानेच माणसे कार्येषु म्हणजे कामाच्या बाबतीत कसे होतात, दक्षाः म्हणजे तत्पर होतात आणि बहुश्रुताः च भवन्ति. बहुश्रुत म्हणजे ज्यांनी पुष्कळ ऐकले आहे असे किंवा विद्वान लोक होत असतात. याचा सुद्धा बघा सरळ अर्थ दुसऱ्या श्लोकाचा. वाचनानेच माणसांना अनेक विषयांचे ज्ञान मिळते, ते बहुश्रुत होतात आणि वाचनानेच जाणकार झालेले ते कामाच्या बाबतीत तत्पर होतात. हा होता दुसरा श्लोक. आता तिसरा बघा. वाल्मिकी व्यास बाणाद्याः प्राचीनाः कविपंडिताः तान् शिक्षयन्ति सततं ये सदा वाचने रताः. त्याच्यात काय म्हटले बघा. ये सदा वाचने रताः तान् वाल्मिकी व्यास बाणाद्याः प्राचीनाः कविपंडिताः शिक्षयन्ति. म्हणजेच काय सांगितलंय, ये सदा म्हणजे जे लोक नेहमी, सदा म्हणजेच नेहमी, वाचने रताः म्हणजे वाचनामध्ये रमलेले असतात किंवा मग्न असतात, तान अशा लोकांना वाल्मिकी व्यास बाण म्हणजेच बाणभट्ट कवी अशा प्रकारचे जे प्राचीन कवी आहेत ते शिकवत असतात. तर याचा अर्थ काय, तर आपल्याला माहिती आहे वाल्मिकींनी काय केलं आहे, रामायण रचलं आहे, व्यासांनी महाभारत आणि बाण म्हणजेच बाणभट्टाची कादंबरी हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. मग जेव्हा आपण हे ग्रंथ वाचत असतो तेव्हा त्यातून आपल्याला निश्चितच काही ना काही ज्ञान मिळत असतं. म्हणून असं म्हटलं आहे की हे कवी, हे जे विद्वान कवी आहेत ते आपल्याला शिकवत असतात किंवा एक प्रकारे मार्गदर्शन करत असतात. याचा सुद्धा सरळ अर्थ बघा. जे नेहमी वाचनात रमतात त्यांना वाल्मिकी व्यास बाण वगैरे प्राचीन विद्वान कवी सतत शिकवतात. आता चौथा. अद्ययावधी ज्ञानाय वृत्तपत्रं पठेत सदा सर्वविधसु विद्यार्थं वाचनम उपकारकम. आता बघा इथे काय म्हटलंय, संधिविग्रह दिलेत आधी. अद्ययावधी अद्ययावत अधिक ही, त्याच्यानंतर पठेत सदा पठेत अधिक सदा आणि वाचनमुपकारकम वाचनम अधिक उपकारकम. त्याचा अन्वय बघा. मनुजः अद्ययावत ज्ञानाय वृत्तपत्रम सदाही पठेत. माणसाने काय करायचं आहे, अद्ययावत ज्ञानाय. अद्ययावत म्हणजे आजपर्यंतचं किंवा आपण म्हणतो अप टू डेट नॉलेज. म्हणजे आज आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे हे आपल्याला कशावरून समजू शकतं, तर वृत्तपत्र वाचल्यामुळे. म्हणून म्हटलंय मनुजः अद्ययावत ज्ञानाय वृत्तपत्रम सदाही पठेत. माणसाने काय करायचं आहे, अद्ययावत ज्ञानासाठी वृत्तपत्र हे नेहमी वाचावे. कारण की त्याचवरून आपल्याला आजूबाजूची परिस्थिती समजत असते, कुठे काय सुरू आहे हे समजत असतं. सर्वविधसु विद्यार्थम वाचनम उपकारकम वर्तते. म्हणजे सर्व प्रकारच्या चांगल्या विद्येसाठी वाचन हे उपकारकच असते. याचा सरळ अर्थ बघा. अद्ययावत ज्ञानासाठी खरोखर नेहमी वर्तमानपत्र वाचावे. सर्व प्रकारच्या चांगल्या विद्येसाठी वाचन हे उपकारकच असते. आता पाचवा बघा श्लोक. वृथा भ्रमण कुक्रीडा परपीडापभाषणैः
कालक्षेपो न कर्तव्यो विद्यार्थी वाचनम श्रयेत. आता काय सांगितलं याच्यामध्ये ते बघूया. आधी संधिविग्रह दिलेत. कालक्षेपो न, कालक्षेपः अधिक न, कर्तव्यो विद्यार्थी, कर्तव्यः अधिक विद्यार्थी. याचा अन्वय विद्यार्थीभिः म्हणजे विद्यार्थ्यांनी वृथाभ्रमण, वृथाभ्रमण म्हणजेच विनाकारण भटकणे किंवा विनाकारण फिरणे. त्याच्यानंतर कुक्रीडा म्हणजे वाईट प्रकारचे खेळ. तसेच परपीडा, पर म्हणजे दुसरे लोक, दुसऱ्यांना त्रास देणे. आणि अपभाषणैही म्हणजे अपशब्द उच्चारणे किंवा अपशब्द बोलणे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी या गोष्टींमध्ये कालक्षेपः न कर्तव्यः, कालक्षेपः म्हणजे विद्यार्थ्यांनी या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये आपला वेळ वाया घालवू नये, टाईमपास करू नये. तर त्यापेक्षा विद्यार्थी वाचनम श्रयेत, त्यापेक्षा काय करायचं आहे, विद्यार्थ्यांनी वाचनाचा आश्रय घ्यायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे, वाचन करायचं. कारण की त्यामुळे काय होईल तर त्यांच्याच ज्ञानामध्ये भर पडणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी विनाकारण भटकणे, वाईट खेळ, दुसऱ्याला त्रास देणे, अपशब्द उच्चारणे इत्यादींमध्ये वेळ वाया घालवू नये, त्याऐवजी वाचनाचा आश्रय घ्यावा. आणि आता शेवटचा श्लोक. वाचनम ज्ञानदम बाल्ये तारुण्ये शीलरक्षकम वार्धक्ये दुःखहरणम हितम सद्ग्रंथ वाचनम. तर याच्यात काय म्हटलंय, वाचनम बाल्ये ज्ञानदम. वाचन हे लहानपणी किंवा बालपणी कसं असतं, ज्ञानदम म्हणजे ज्ञान देणारं असतं. तारुण्ये शीलरक्षकम म्हणजे तारुण्यामध्ये चारित्र्याचं, शील म्हणजेच चारित्र्य, चारित्र्याचं रक्षण करणारं असतं. पुढे आहे वार्धक्ये दुःखहरणम म्हणजे वार्धक्यामध्ये म्हणजे म्हातारपणी कसं असतं, दुःख दूर करणारं असतं. अतः सद्ग्रंथ वाचनम हितम भवती म्हणून चांगल्या ग्रंथाचं वाचन कसं असतं, हितकारकच असतं. बघा, बालपणी वाचन हे ज्ञान आनंद देणारे असते. तरुणपणी चारित्र्याचे रक्षण करणारे असते. वृद्धपणी दुःख दूर करणारे असते. म्हणून चांगल्या ग्रंथांचे वाचन हितकारक असते. तर अशा प्रकारे आपण आज या वाचन प्रशंसेमधल्या सगळ्या श्लोकांचा अर्थ बघितलेला आहे. यामधून त्यांनी आपल्याला वाचनाचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. म्हणजेच वाचनामुळे आपल्या ज्ञानामध्ये निश्चितच भर पडत असते. म्हणून आपण सुद्धा म्हणतो वाचाल तर वाचाल. तर अशा प्रकारे आज आपण हे श्लोकांचा अर्थ बघितला आहे. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा भाषाभ्यास बघूया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.